प्रेज द लॉर्ड, बोला येशू मसीह की जय। बघू आपण प्रभूचं वचन याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 7 ते 10 आपण बघणार आहोत। याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 7 ते 10। माहिती की बायबल सांगतं की परमेश्वर हा मेघासहित येणार आहे आणि तो तुम्हाला मला काय करणार आहे, स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे। प्रेज द लॉर्ड। किती जणांचा असा विश्वास आहे की खरंच प्रभू येणार आहे? हालेलुया। कारण परमेश्वर खरंच येणार आहे। प्रेज द लॉर्ड। बघा मी वाचतो, लक्ष द्या। याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 7 ते 10। अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा। पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असतात। त्याला पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो। तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे। बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका। पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे। बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलवलेले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयीचा कित्ता घ्या। प्रेज द लॉर्ड। बघा या ठिकाणी वचन सांगतं, अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत काय करा, धीर धरा। प्रेज द लॉर्ड। प्रत्येकाला धीर धरणं गरजेचं आहे। मी असे कित्येक लोक बघितले, आपल्या चर्चला नाही तर प्रत्येक चर्चला असे बरेच लोक आले 15 दिवस महिनाभर आले आणि मग म्हणायला लागले, आम्ही चर्चला आलो पण काहीच होत नाही, आम्ही चर्चला आलो पण काहीच होत नाही। प्रेज द लॉर्ड। वचन काय सांगतं, विश्वासाने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपलं कार्य पूर्ण करतो। ज्याच्यामध्ये पेशन्स आहे, ज्याच्यामध्ये धीर आहे ना, परमेश्वर त्याच्यासोबत असं कार्य करतो ना, एकदम जबरदस्त कार्य करतो। आपण मागच्या वेळेस वचन बघितलं की फारो राजाने, फिरौनने काय केलं होतं, इस्रायली लोकांना काय करून ठेवलं होतं, गुलाम बनवून ठेवलं होतं। प्रेज द लॉर्ड। 430 वर्ष ते गुलामगिरीमध्ये काम करत होते, पण ज्या वेळेस त्यांना त्रास व्हायला लागले ना, वचन सांगतं त्यांनी रडायला आणि आरडायला सुरुवात केली। त्यांनी प्रार्थना जोरजोरात करायला सुरुवात केली आणि जेव्हा अंतःकरणाने प्रार्थना केली त्यावेळेस परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। परमेश्वर धीर धरणारा परमेश्वर। हालेलुया। आपल्या चर्चमध्ये एक बहीण येत होती, त्या बहिणीसाठी प्रार्थना केली। परमेश्वराने मला एक प्रकाशन दिलं की तिला सांग, तुला गर्भ राहणार आहे। 2 वर्ष झाले तिला गर्भ नव्हतं, ती चर्चला आली। मी म्हणलं, बहीण तुझा काय प्रॉब्लेम आहे? तिने सांगितलं, मास्टर मला गर्भ राहत नाहीये। तिच्यावरती प्रार्थना झाली। प्रार्थना झाल्यानंतर परमेश्वराने एक प्रकाशन दिलं की तिला सांग, तू 3 महिन्याच्या आत गर्भवती राहशील, तू चर्चला यायचं। ती कंटिन्यू यायला लागली, प्रार्थना झाली, गर्भ राहिला। परंतु झालं काय, तो गर्भ खाली झाला। ती रडायला लागली, तिने फोन केला, दुःखी झाली की मास्टर गर्भ खाली झाला। मी प्रार्थना केली, म्हटलं प्रभू असं का? परमेश्वराने सांगितलं मी तिचा विश्वास पाळतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तिला म्हणलं, ताई तुम्ही परत चर्चला आहे। ती चर्चला आली, पुन्हा तिच्यावरती प्रार्थना केली। आता परमेश्वराने सांगितलं तिला सांग की तुला या 2 महिन्याच्या आत तू गर्भवती होशील आणि तुला मुलगा होईल। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। काल मला रात्री 1:30 वाजता फोन आला, मास्टर मला मुलगा झाला। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। त्या बहिणीने काय केलं, विश्वास केला। प्रेज द लॉर्ड। ज्या वेळेस ती गर्भवती होती 3 महिन्याची, त्यावेळेस तिला सांगितलं तू बाप्तिस्मा घे। तिने पोटात बाळ असताना पाण्यातनं बुडून तिने येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला। हालेलुया। परमेश्वर सगळं करतो, फक्त तुम्हाला धीर धरावा लागतो। बायबल सांगतं आपला परमेश्वर घाई गडबडीचा परमेश्वर आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बघा वचन काय सांगतं, अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा। पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असतात। त्याला पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत तो काय करतो, धीर धरत असतो। प्रत्येक व्यक्तीने धीर धरला पाहिजे। हालेलुया। मी जेव्हा देवात नव्हतो, मी फक्त येऊन चर्चला कधीतरी बसायचं। प्रेज द लॉर्ड। पास्टर लोक प्रत्येक वेळेस काय म्हणायचे माहितीये, प्रभू येणारे, प्रभू येणारे, प्रभू येणारे। आणि मी आतापर्यंत बघतोय की प्रभू आलाच नाहीये। पण इथं वचन काय सांगते, याकोब त्याच्या पत्रात तुम्हाला मला काय सांगतो माहितीये, प्रभूच्या आगमनाची वाट बघा, तो येईपर्यंत धीर धरा। प्रेज द लॉर्ड। तुम्हाला माहितीये, बरं झालं परमेश्वर अजून आला नाही। हालेलुया। नाहीतर मी व्यसनामध्ये होतो, है ना, मी पापामध्ये होतो। जर त्यावेळेस प्रभू आला असता तर मी आता नरकामध्ये असतो। प्रेज द लॉर्ड। म्हणजे परमेश्वराचं वचन काय सांगतंय की प्रभूच्या आगमनाची वाट बघा, पण तुम्ही धीर धरा।
म्हणजे आज तुम्ही आणि मी प्रभूची वाट बघतोय, पण अजून काही लोक आहेत जे प्रॉब्लेम मध्ये आहेत, जे मूर्तीपूजेमध्ये पडलेले आहेत, जे कर्जामध्ये आहेत, जे व्यसनामध्ये पडलेले आहेत. परमेश्वर त्यांची वाट बघतोय की तू कधी सुधारशील. कारण ही पृथ्वी, बायबल सांगतं, ही संपूर्ण पृथ्वी काय केली आहे? परमेश्वराने निर्माण केली. आज परमेश्वर म्हणतो वाट बघा, वाट बघा. हालेलुया. आईला जर 2 मुलं आहेत, आईला जर 2 मुलं आहेत, एक मुलगा कामधंदा चांगला करतोय, दुसरा वारंवार नशेमध्ये पडलेला आहे, ती आई त्याच्या मुलाला म्हणन का की माझा एक मुलगा चांगला आहे बाबा, तू मर, जाऊन तिकडे फाशी घे, तू तडफड तिकडं. कारण आईचा जीव दोन्ही मुलांसाठी तेवढाच काय असतो? तरमळत असतो. एक मुलगा जरी खुनी असला, एक मुलगा जरी दरोडेखोर असला, एक मुलगा जरी व्यसनामध्ये असला, तरी आईचा जीव त्या लेकरावर असतो म्हणजे असतोच. कारण तिने त्याला पोटामध्ये 9 महिने सांभाळलेला असतो. हालेलुया. त्या वेदना तिने काय केलेल्या असतात? सहन केलेल्या असतात, ज्यावेळी तिची डिलिव्हरी होत असते. कुठली आई अशी आहे का हो? आज बघा, एक आई आपल्या इथं बसलेली, हात वर करा मावशी, हात वर करा तुम्हीच. या आईचा मुलगा, मोठा मुलगा इतका व्यसनामध्ये, पण दुसरा इतकं काम करतोय. ती आई आज चर्च मध्ये का आली माहितीये? माझ्या मुलाचं व्यसन सुद्धा. कारण तिच्या मुलावरती तिचा जीव आहे, तिचं प्रेम आहे. तसाच प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. देव म्हणतो तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुमच्याकडे वळेन. आज कुणाचा नाश व्हावा नाही म्हणून परमेश्वर अजून सुद्धा आलेले नाहीये. प्रभू म्हणतो आता तरी सुधर, आता तरी बदल आणि माझ्या जवळ ये. जर आईला समजतं माझं लेकरू बदललं पाहिजे, आईला समजतं माझं लेकरू पापातनं बाहेर आलं पाहिजे, मला चर्चला जाणं गरजेचं आहे, मग येशूला वाटत नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सुद्धा काय होतो? मी व्यसनामध्येच होतो, व्यसनच करत होतो. माझा भाऊ काम करत होता, पण माझ्या आईला वाटत होतं नाही नाही माझं लेकरू व्यसन करून मरून जाईल, दारू पिऊन मरून जाईल. पण ती आई उपवास करायची, ती प्रार्थना करायची. हालेलुया. आणि ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली. प्रेज द लॉर्ड. देवाला काय शक्य नाहीये? आपला परमेश्वर टाइमपास वाला परमेश्वर नाहीये. तो म्हणतो माग म्हणजे तुला मिळेल, शोध म्हणजे तुला सापडेल, ठोक म्हणजे तुझ्यासाठी मी द्वार उघडून तुझी प्रार्थना ऐकेल. हालेलुया. वचन 8 सांगतं तुम्ही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. तुम्हाला माहिती हे चिन्ह चालू झालेले, आगमनाची वेळ है ना. इतकी घाणेरडी महामारी आली होती, प्रत्येक जण घरामध्ये दार खिडक्या लावून बसला होता. होता का नव्हता? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की फारो जेव्हा इस्रायली लोकांना सोडत नव्हता, परमेश्वराने तिथं 10 मरी पाठवल्या होत्या. होत्या का नव्हत्या? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी ही जे कोरोना आला, कसा काय आला? कोरोना आला, प्रत्येक जण तोंडाला मास्क लावून घरामध्ये बसला होता. होता का नव्हता? आणि त्याच कोविड मध्ये इतकी लोक चर्चचा धावा करायला लागले ना, पण प्रत्येक चर्चचे लोकांसाठी प्रार्थना करत होते. कोविडचे असू द्या, कसले पण असू द्या, त्यांच्यावर जाऊन जाऊन त्यांच्या घरामध्ये प्रार्थना करत होते, त्यांना राशन देत होते, त्यांची सगळी गरज पूर्ण करत होते. हालेलुया. आणि आज तेच लोक काय करतात? चर्चला येतात आणि दुसरे लोक काय म्हणतात माहिती का? हे लोक राशन देतात आणि लोकांना आपल्याकडे वळतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन 8 ध्यान देऊन ऐका. तुम्ही धीर धराने आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे म्हणून काहीतरी त्रास व्हायला लागले. प्रेज द लॉर्ड. गेल्या महिन्यामध्ये आमचे एक बंधू आहेत, पास्टर आहेत, ते कारेगावला त्यांचं चर्च चालायचं. त्या ठिकाणी काही दलावाले लोकांनी येऊन ते चर्च त्यांचं बंद केलं. त्यांना पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथं लिहून घेतलं की तू या ठिकाणी चर्च चालवायचं नाही, तुझं चर्च बंद करून टाक. प्रेज द लॉर्ड. हे चिन्ह आहे प्रभू येण्याचं, हे चिन्ह आहे. आपण जर सण आपण जर 2000 बघितला, त्यावेळेस कुणी त्रास देत होतं का ख्रिश्चन लोकांना? जे येशूच्या चर्चला जायचे, जे प्रार्थना करायचे, त्रास होतं का तेव्हा? कुणी डवचत होतं का कुणी? सन 2000 आला, 2015, 2020 पर्यंत काही नव्हतं. जसा कोविड येऊन गेला, लोक चर्चला यायला लागले ना. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या लोकांना त्रास व्हायला लागला. हे धर्म परिवर्तन करतात. प्रेज द लॉर्ड. आपण बघितलं की त्या उत्तर प्रदेशमध्ये एक धर्माची रखवाली आहे, जी माहिती ना तुम्हाला, तिचं नाव ज्योती शर्मा आहे. ती धर्माची रखवाली, 2 नन सिस्टर होत्या. त्यांच्यावरती काय गुन्हा दाखल केला? मानव तस्करीचा गुन्हा. त्या 2 सिस्टर ज्यांनी सगळं काही सोडलं, ते लग्न करत नाही. प्रेज द लॉर्ड.
त्यांना लेकरं बाळ नाही, काय नाही, ते लग्न करत नाही, ते सगळं जीवन देवाला समर्पित करतात आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय की हे मानव तस्करी करतात. त्या सिस्टर लोकांनी सांगितलं की ह्या गरीब मुली आहेत, चला आम्ही तुम्हाला काम देतो, पगारही ठरवला. पण त्या स्टेशनवरती जाऊन हे बेरोजगार दरवाले लोक जाऊन तिथं काय केलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. प्रेज द लॉर्ड. आणि ते म्हणतात आम्ही हिंदू धर्म, आम्ही सनातनी धर्माची लोकात आम्ही धर्म वाचवतो. त्यांना एवढी अक्कल नाहीये. एक श्लोक आहे माहिती, धर्म एव हंतो हंती धर्मो रक्षती रक्षित. हे महाभारतामध्ये मनुस्मृतीमध्ये अध्याय 8 वचन 15 मध्ये सांगितलंय, धर्मो रक्षती रक्षित. म्हणजे काय माहिती का, जो स्वतःचा धर्म, जो स्वतःच्याच धर्माला सांभाळू शकत नाही, तो लोकांचा धर्म काय सांभाळणार. प्रेज द लॉर्ड. हे जे आहे हे महाभारतामध्ये मनुस्मृतीमध्ये. आज आपण गाड्यांवरती जे पोस्टर बघतो ना, हे रामाचा फोटो लावलेला असतो धनुष्यबाण घेऊन, है ना, श्रीरामाचा फोटो लावलेला असतो आणि तिथं लिहिलेलं असतं बाजूला एक ब्रीद वाक्य असतं, धर्मो रक्षती रक्षित. म्हणजे ध्यान देऊन ऐका, म्हणजे जे श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले होते ना, 14 वर्षाचा त्यांचा वनवास होता ना, लक्ष द्या इथं, 14 वर्षाचा त्यांचा जो वनवास होता ना, है ना, तर त्यांच्या आईजवळ ते गेले आणि आईला सांगितलं आता 14 वर्ष मला तिथं काढायचे, पण ते शांततेत गेले होते. त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं होतं की माता मला असं काहीतरी सांग की जे वचन मी धरल आणि त्याच्याने मला प्रेरणा भेटेल. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना एक वचन दिलं होतं, धर्मो रक्षती रक्षित. तू जर दुसऱ्याच्या धर्माची रक्षा करशील तर धर्म तुझी रक्षा करेल. म्हणजे प्रभू श्रीरामांनी काय शिकवलंय आणि हे उठून सुटून काय करतायत, चर्च बंद करून चर्च बंद करून आणि तिकडे जाऊन त्याच देवाचे नारे देतात, है ना, श्रीरामाचे नारे ठोकतात, श्रीरामांचे नारे देतात. पण त्यांना हा जो श्लोक आहे त्याचा अर्थच माहिती नाही की आपल्या धर्मामध्ये काय शिकवलं. हालेलुया, हालेलुया. हे समजणं पण गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. किती त्रास हो बघा ना तुम्ही. पहिल्यांदा त्रास सुरू झाला कुठं, उत्तर प्रदेश, युपी, बिहार, मग मणिपूर मध्ये त्रास, है ना. तिथं तर त्या बहिणींना त्यांचे नग्न धिंड काढली, त्यांच्यावर रेप केले. हा त्रास आहे त्रास. कारण का माहिती का, सैतान खवळलाय. कारण प्रभू आता लवकरच येणार आहे, त्याचं आगमन येणार आहे. म्हणून बायबल सांगतं, परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितलंय, जेव्हा मी येईल ना तेव्हा हे चिन्ह असतील, माझ्या नावाने तुमचा द्वेष होईल, तुम्हाला मारलं जाईल, है ना, तुम्हाला उचलून न्याय सभेपुढे उभा केलं जाईल. पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी स्वर्गामध्ये खूप मोठं प्रतिफळ आहे. हालेलुया. हाच प्रियांनो सगळ्यात मोठा त्रास आहे. प्रेज द लॉर्ड. त्या आमच्या कारेगाव मध्ये, इथंच कारेगाव 20-25 किलोमीटर वरती त्यांचं चर्च बंद करून टाकलं. किती रडले असतील. एक एक माणूस देवामध्ये त्यांनी कष्टाने आणला होता आणि ह्या लोकांनी चर्च बंद करून टाकलं. जर त्यांना हिंदुत्ववादी म्हणतात ना, जर त्यांना हे माहिती असेल ना, धर्म एव हंतो हंती धर्मो रक्षती रक्षित, तर त्यांना अक्कल येईल की आपल्या धर्मात काय शिकवलं, दुसऱ्याच्या धर्माला त्रास द्यायचा नाही. हेच त्यांना माहिती नाही. हालेलुया. आपण करतो कुणासाठी, आपण जातो कुणाकडे, तुम्ही हे का करता, तुम्ही ते, आपल्याला काय करायचे, आपल्याला माहिती आहे आपला परमेश्वर जीवित परमेश्वर आहे आणि तो आमच्या सोबत आणि आमच्या मध्ये उपस्थित. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा वचन 10 काय सांगतं, 9 सांगतं, बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका, पहा न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. सगळ्यात महत्वाचं कुरकुर करायची नाही. आपल्या शेजारच्याला असा हात लावा जरा, मी सांगतो, लावा ना हात लावा आपल्या शेजारच्या आणि असा हलवा जरा त्याला आणि म्हणायचं कुरकुर करू नकोस. प्रेज द लॉर्ड. काय करू नको, कुरकुर करू नकोस. मग ती कुरकुर कसली, घरात खायलाच नाही, नवराचा त्रास देतो, त्या बाईने तेच केलं, ती बाई मला अशीच बोलली आणि तिच्या नवऱ्याने साडी आणली माझ्याच का नाही आणली आणि तुम्हाला कळतच नाही का. म्हणजे ही झाली. वचन काय सांगते, एकमेकांचे दोष काढू नकोस आणि कुरकुर करत बसू नकोस. हालेलुया. तिने तसं केलं, ह्यानी असं केलं, ह्यानी असं केलं. काही बायकांना बोलायचा सुमारच नाही. ती जीभ आहे ना, जीभीचे तुकडे पडून खाली पडतील पण बोलणं काही थांबत नाही. नशीब परमेश्वराने त्याला असं जॉईन करून ठेवलंय ना व्यवस्थित की त्याचा तुकडा पडणार नाही. हे लोकांना माहिती आहे. एक मी लहानपणी मला बडबड करायची फार सवय होती. मी काय करायचो, मी मिमिक्री करायचो, हिरो लोकांचे आवाज काढायचो, डायलॉग करायचो आणि मी बडबड करायचो. तर मला ते म्हणायचे
बाई 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 किती बडबड करतो, खापराचं तोंड असेल तर कवाच फुटून गेला. कसं परमेश्वर खापराचं तोंड देईल? पण मी तर म्हणतो द्यायला पाहिजे होतं, म्हणजे यांनी कुरकुर जरा बंद केली असते. प्रेज द लॉर्ड. है ना, बोलण्यावरती टॅक्स पाहिजे होता. है ना, 10 शब्द बोलायचे, म्हणजे 100 शब्द बोलले की 10 रुपये. मग गप्प बसले असते बायका, खास करून बायका. त्यांनी असं केलं आणि फोनवर तर मला माहितीच आहे तशीच आहे. हा का, तिने तसंच केलं. काय सांगायचं. प्रेज द लॉर्ड. वचन काय शिकवतो? कुरकुर करू नको. जो कुरकुर करतो ना, है ना, त्याच्या जीवनामध्ये काम होत नाही देवाचं, कधी पण लक्षात ठेवा. जो कुरकुर करतो ना, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम कधीच होत नाही. शांत राहा. मी तसाच होतो, मी कुरकुर करणारा होतो, मी भांडकुदळ होतो, व्यसनी होतो. पण मला जेव्हा मी बायबल जेव्हा वाचलं तेव्हा वचन याच्यातलंच माझ्या एक कानावरनं गेलं. ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीम आणि रागास मंद असा. पण इथं उलट काय झालं माहितीये का? मी का ऐकू त्याचं, तो कोण लागून गेलाय? ऐकायचं नाही, वचन सोडून द्यायचं. बोलण्यास धीम नाही, जोरात. त्यांनी म्हणला ना, ए काय रे, आणि मग बोलायचं, माझं डोकं खराब करू नका, मी तुला आताच सांगते, मी तुला आताच सांगतो. चर्चला येणार, अहो इतकं धार्मिक होणार, हे प्रभू, हे परमेश्वरा, हालेलुया, आणि घरी गेलं की असे पदर खावत्या. प्रेज द लॉर्ड. 9वं वचन, बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. म्हणजे कुरकुर जरी केलं तरी पण तुम्ही काय होणार आहे? दोषी ठरणार. शेजारच्याला असा हलवा ना करतो, ऐकलं का म्हणायचं? ऐकलं, ते तुझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याकोब त्याच्या पत्रात तुम्हाला मला हे सांगतोय, ऐका जरा. आपण बघतो ना, उघडा डोळे बघा नीट. काय येते? एबीपी माझा. मी तर न्यूज नाही सांगत, मी प्रभूचं वचन सांगतो, है ना. उघडा कान आणि ऐका. बायबलचं वचन सांगतं, ज्याला कान आहे तो ऐकू. कुणाला कान नाही? जरा हातवर करा. सगळ्यांना कान आहेत ना? प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन बघ किती चांगलं आहे ना. प्रभू येतोय, त्याच्या आगमनापर्यंत त्याची वाट बघा. थोडासा धीर धरा. सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात होतील, पण थोडासा धीर धरा. विश्वासाने धीर उत्पन्न होतोय, धीर धरा. हालेलुया. वचन बघा ना, 10वं काय सांगतं? बंधूंना जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले, प्रेज द लॉर्ड, त्यांचे दुःख सह व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. प्रेज द लॉर्ड. याविषयी काय घ्या? कित्ता म्हणजे काय? त्या संदेश त्यांनी जे केलं त्यांचा आदर्श घ्या. संदेश त्यांनी जे केलं त्यांचं शिका की त्यांनी काय केलं. आपण बघतो बायबलमध्ये शमूएल संदेशचा सगळ्यात पहिला भविष्यवक्ता होता तो शमूएल. कधी त्यांनी परमेश्वराला, बायबल सांगतं ना, कधी त्यांनी परमेश्वराला कंप्लेंट केली, परमेश्वरा माझी मम्मी कुठे आहे? परमेश्वरा माझं लग्नच का नाही करून दिलं रे? परमेश्वरा माझे पप्पा कुठे असतील रे? मला हे दे रे, मला ते दे रे. जे संदेश त्याला सांगितलं त्यांनी ते केलं. प्रत्येक संदेश कसा होता माहिती? आत्म्याने पॉवरफुली होता. पण त्यांनी कसली लालच नाही ठेवली, कसली घमंड नाही केली. आपण बायबल मध्ये बघतो, आलिशा संदेश त्याला नामानाने किती काय भेटवस्तू आणल्या होत्या, सोनं चांदी पोशाख. त्यांनी घेतलं का? नाही घेतलं. एलिया आपण बघतो. प्रेज द लॉर्ड. कोण बघतो आपण? एलिया. बघू त्याच अध्यायामध्ये वचन 17. जर हिंदी बायबल असेल तर जरा जोरदार वाचा, करून ठेवायचं बायबल. हिंदी बायबल खोला पटकन लवकर. मी मराठीतनं वाचतो बघा. वचन 17 काय सांगतं? याकोब 5 वचन 17. एलिया आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवरती पाऊस पडला नाही. बघा वचन काय सांगतं? एलिया हा कसा होता? कसा होता? आपल्यासारखा होता. तो काय ढगातून आला होता का? त्यांनी पण जन्म घेतला होता आईच्या उदरातनं, बरोबर आहे का नाही? तोही तुमच्या माझ्यासारखा होता का? त्याला 4 तोंड होते? त्याला 2 नाक होते? 10 हात 15 हात होते? नाही, तो तुमच्या आणि माझ्यासारखा होता. बघा मी हिंदी मध्ये वाचतो. हिंदी मध्ये बघा किती छान लिहिलंय. एलिया भी तो हमारे समान दुख सुख भोगी मनुष्य था,
और उसने गिड़गिड़ा कर प्रार्थना की, मेहना बरसे और 3.5 वर्ष तक भूमी पर मेहना गिरी. म्हणजेच काय, त्यांनी प्रार्थना केली. कशी केली? हिंदीचं वचन सांगतात, गिड़गिड़ा कर उसने प्रार्थना की बारिश ना. प्रेज द लॉर्ड. उसने गिड़गिड़ा कर प्रार्थना की. वो तुम्हारे और हमारे समान दुख और सुख भोगी मनुष्य था. पण तो कोण होता? देवाचा दास होता, देवाचा संदेष्टा तो होता, देवाचा सेवक होता. हालेलुया. त्याने सुद्धा रडून रडून प्रार्थना केली. वचन सांगतं हालेलुया. आणि आपली प्रार्थना काय करते? कुठे आपली प्रार्थना? प्रेज द लॉर्ड. आपली प्रार्थना हीच आहे, परमेश्वरा मला घर दे, परमेश्वरा माझा हप्ता आलाय, मला पैशाचा बंदोबस्त करून दे, परमेश्वरा मला गळ्यामध्ये सोन्याचं घ्यायचंय रे, त्या बाईने लय भारी घेतलंय, मला पण पाहिजे रे. अरे देईन ना परमेश्वर, का ना देणार? सर्वप्रथम त्याला तुमचं जीवन समर्पित करा. हालेलुया. इथं वचन काय सांगतं? संदेश त्यांनी जे केलं, जशा प्रार्थना केला, त्यांचा आदर्श तुम्ही घ्या. ते सुद्धा तुमच्या आणि माझ्यासारखे होते, दुःख आणि सुख भोगी. प्रेज द लॉर्ड. काय होतं एलियाकडे? सांगा ना मला. त्या विचाराकडे स्वतःचं राहायचं घर नव्हतं. बायबल कुठेच असं सांगत नाही त्याला स्वतःला घर होतं. तो घरात ह्या जंगलात उठला की त्या जंगलात जायचा, इथून गेला की तिकडं जायचा. पण त्याला एक माहिती होतं, प्रेज द लॉर्ड, मी ज्याची प्रार्थना करतो तो मला कधीच कमी करू देणार नाही. हालेलुया. हालेलुया. वचन सांगतंय की उसने गिड़गिड़ा कर प्रार्थना की. गिड़गिड़ा कर म्हणजे कसं? त्यांनी रडून प्रार्थना केली. हालेलुया. आज फक्त लोकांना चर्चमध्ये आल्यावरती गाणे ऐकले की लई इमोशनल होतात आणि इतके रडत्यात, अरे बापरे बापरे, जसं नद्या वाहतील. आणि घरी गेले की चालू असंच झालं, तसंच झालं, हेच झालं, तेच झालं. आणि इथं जे रडता ना, तेच घरामध्ये जा, एकांतामध्ये जा, प्रभू समोर रडा. ती सगळ्यात जास्त प्रार्थना बघा तुमची मान्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग इथं गीत कानावरती पडले की मग थोडंसं काय होतं, इमोशन्स येतात आणि मग रडायला चालू होतं. तसं नाही पाहिजे. एलिया एकटा रडून तिथं प्रार्थना करत असत. हा ना? प्रेज द लॉर्ड. एकटा प्रार्थना करत होता. तो तुमच्यासारखा माझ्यासारखा होता. तुम्हाला तरी घर आहे ना, चर्चला यायला जायला गाड्या, तेव्हा काय होतं सांगा ना मला? फक्त पायी चालायचं. हा ना? इजबिलीला सांगून जातोय, आहाब राजाला सांगून जातोय 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही, आणि परत तिथलं पळून जातो आणि जाऊन कुठं राहतो? जंगलामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे तुम्हाला सांगायचं काय, या बायबल मध्ये जितके संदेश ते होऊन गेले, जितके सेवक होऊन गेले, सगळे कसे होते? तुमच्या आणि माझ्यासारखे. पण त्यांना जेव्हा त्यांनी अंतःकरणाने प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने त्यांची प्रार्थना विनंती ऐकली. प्रेज द लॉर्ड. फक्त चर्चला येऊन काही होत नाही. चर्चला आलं, परमेश्वर तुम्हाला आशीष देईल, तुम्हाला सगळे आशीर्वाद देईल, पण ते आशीर्वाद टिकवून तुम्हाला पुढचे 6 दिवस अजून चालायचंय. म्हणून त्याला काय करायचंय? चार्जिंग करायची. चार्जिंग. इथून प्रार्थना केली, प्रभू आज मी चर्चवरनं घरी आले, आज मी चर्चवरनं घरी चाललोय, माझा विश्वास आहे प्रभू तू माझ्यामध्ये आहेस आणि तू मला काहीतरी दिलेलं आहेस. प्रभू आजचं वचन प्रभू हे माझ्यासाठी होतं. मला माहिती नाही माझ्या शेजारी किती बसले होते, पण माझे पास्टर फक्त मला सांगत होते आणि ते फक्त माझ्यासाठी होतं. असा विश्वास करून जर तुम्ही ग्रहण केलं आणि घरी जाऊन तुम्ही विश्वास केला की परमेश्वरा आणि निरंतर प्रार्थना केली, तर माझा परमेश्वर कधीच तुम्हाला काही उणं पडू देणार नाही. मोबाईलला चार्जिंग लागते ना? लागते का नाही? एकदाच फुल करा आणि चालू आठवडाभर. आहे असा कुठला मोबाईल एकदाच चार्जिंग लावायचे आणि आठवडाभर चालणार आहे का कुठला मोबाईल असा? नाहीये ना. मग मला सांगा, आठवड्यातून एकदा आपण चर्चला येतो, प्रेज द लॉर्ड, आणि घरी जाऊन आपण परत त्या दुनियेमध्ये जातो, टीव्ही सिरियल बघतो. 7 वाजलेले आहेत, थोडं टीव्ही लावा, मला सिरियल बघू द्या. मग ते तोंड अशी घेऊन सिरियल बघायची, पिक्चर बघायचा, गाणे ऐकायचे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी विधीवर उभा आहे, मी कधीच गाणे पिक्चर बघत नाही. विचारा, ते क्वचित कधीतरी लेकरं माझे तारक मेहता का उलटा पालटा चष्मा लावून बसणार, कधीतरी बसलो तर मी बघतो, नाही तर मी कधी तिथं बघत पण नाही. मी माझं जेवण करतो तेव्हा मी माझं बेडरूम मध्ये असतो. माझी पत्नी तर मला म्हणते, बेडरूम तुम्ही नावावरच करून ठेवला. हा, ती मला बोलत असते,
बेडरूम मी जेवायला जरी गेलो ना, मी जातो माझ्या बेडरूम मध्ये, मग माझी पती म्हणते अहो जरा माणसांमध्ये या, बसा जरा जेवायला. मग मी आपलं तोंड खाली घेऊन परत त्यांच्यामध्ये येतो आणि जेवायला बसतो. मग मला असे डायलॉग मारा, बेडरूम आहे ना बेडरूम तुम्ही नावावर करून करू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बरोबर आहे, त्यांना पण वाटतं ना बाबा आमच्या सोबत जेवण करावं है ना. पण माझं एकच असतं, मी उठलो की बेडरूम मध्ये, उठलो की बेडरूम मध्ये. प्रेज द लॉर्ड. झोपायला बेडरूम मध्ये. रात्रीचं मग त्यांना सांगतो काय असेल तुमचं आताच घेऊन जा. त्या लहान लेकराचे काय तुम्हाला डायपर वगैरे घ्यायचे असेल आताच, काय टावेल फिवेल सगळं घेऊन जा. एकदा कडी लागली ती सकाळी तुम्ही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रार्थना करणं गरजेचं आहे, त्याशिवाय काय भेटत नाही. हालेलुया. किती जणांनी आज उपवास केला हात वर करा. 1 2 3 बिस्किट खाल्ले तुम्हाला 4च जण. किती जण? का बरं का होत नाही उपवास? एक आठवड्यात काय जात का निदान रविवारचं तरी. हा थॉमस ब्रदर म्हणतात मी 2-4. मला फोनवर त्यांनी सांगितलं पास्टर साहेब मी उपवासामध्ये आहे, मी उपवास करतोय, तर मी किती वाजता उपवास सोडायचा केले त्यांनी. पण मी एकच सांगतो, कारण जर बायबल आपल्याला शिकवतो ना मत्तईच्या पुस्तकामध्ये 5-6 अध्यायामध्ये की गुप्त उपवास करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण उपवास केले तर त्याच्यामध्ये खिचडी दही टाकून टाकून खाऊ नका. प्रेज द लॉर्ड है ना. उपवास आला की खिचडी आली, उपवास आला की केळी, उपवास आला की सफरचंद, उपवास आला की वेफर नाही. प्रेज द लॉर्ड. अरे उपवास कसा पाहिजे? तुमच्या जीवाची तगमग प्रभूने बघितली पाहिजे. हालेलुया. ज्या वेळेस उपाशी पोटी तुम्ही प्रार्थना करता ना तेव्हा प्रभू बघत असतो आणि परमेश्वर काय करतो माहितीये, त्या प्रार्थनेचं इन्स्टंट उत्तर देतो. हालेलुया. जर उपवास करायचा नसता तर बायबल मध्ये मत्तईच्या पुस्तकामध्ये 5-6 अध्यायामध्ये लिहिलंच नसतं की गुप्त उपवास करणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेरणो सांगायचं एवढंच आहे, धीर धरा, परमेश्वराचं आगमन जवळ आलेलं आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या तुमच्या गोष्टी मनामध्ये विश्वास केले नाही, ज्या विचार करून तुम्ही येता त्या प्रभू जवळ मांडा. माझा परमेश्वर तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही. पण तसं काम तुम्ही केलं पाहिजे. कामाला तुम्ही जेव्हा जाता एक्सवायझेड तुम्ही कुठेही कामाला असता, कामाला गेल्यानंतर तुम्ही काही तिकडे बसून राहता का? काम करावंच लागतं का नाही? आणि काम केल्यानंतरच पैसे, नाही केलं तर जो सुपरवायझर असेल तो मॅनेजर असेल तो हाकलून देईल की बळ म्हणून घरी पुढचं पाहिजे का तुला? प्रेज द लॉर्ड. आणि मग येशूकडे आल्यावरती, येशूकडे आल्यावर कष्ट थोडं करावं लागेल ना. प्रार्थना तुम्हालाच करावं लागणार आहे, बायबल तुम्हाला वाचावं लागणार आहे, उपवास तुम्हाला धरावा लागणार आहे, तेव्हाच होणार आहे ना. हा काय नाही पास्टरने प्रार्थना केली चला काय हरकत नाही, पास्टर बोललेत ना पास्टरने प्रार्थना केली मग आपण काहीच करायचं नाही, असं कधीही करू नका. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. अलर्ट राहा, सावध राहा, कुरकुर करायचं बंद करा. हालेलुया, हालेलुया. परत एकदा असं जरा हलवा शेजारच्याला, कुरकुर करू नको. हा कुरकुर करू नकोस. कुरकुर करशील तर मग चुरचुर होऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. आपण बघितलं की जो एलिया संदेष्टा होता, वचन सांगतं, बघू आपण पुन्हा एकदा ते वचन बघतो, वाचू आपण. वचन 5 अध्याय 5 वचन 17. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. वचन 18 सांगतं, पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. हालेलुया, हालेलुया. विश्वासाने जर प्रार्थना करताल तरच काम होणार. आज चर्चेला आलं, 6 दिवस मजा केली, काही होणार नाही. हालेलुया. आज चर्चला येऊन 6 दिवस मजा केली, काही होणार नाही. डेली प्रार्थना केलीच पाहिजे, है ना. आज जेवण करा आणि 6 दिवस जेवणच करू नका, आहे का कोणी असं? आज जेवण करा आणि डायरेक्ट पुढच्या रविवारी जेवण करा. अहो तो वाळून जाईल माहिती का, शेवग्याच्या शेंगासारखं होऊन जाईल जेवण नसल्यावर. प्रेज द लॉर्ड. जसं शरीराला भोजन लागतं ना तसं हे प्रभूच्या वचनाचं भोजन करा. म्हणून वचन सांगतं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजलं? आता काय समजलं सांगा? परमेश्वरामध्ये. आणि तुम्हाला एक अजून सिक्रेट सांगतो बघा. पहिलं परमेश्वर क्वचितच लोकांसोबत बोलायचा, संदेशांसोबत, बरोबर? प्रेज द लॉर्ड. पहिलं शमूएल होता, फक्त त्याच्यासोबत तो बोलत होता, बाकी कुणासोबत परमेश्वर बोलत नव्हता. लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर आणखी आला मोशे. परमेश्वर फक्त मोशे सोबतच बोलत होता, बरोबर? मोशेला सांगा. मोशे म्हणायचं, प्रभू आता मी काय करू? परमेश्वर सांगायचं, असं कर तसं कर, माझ्या लोकांना ते सांग, हे सांग, हे सांग, है ना? म्हणजे 6.25 लाख लोक होते, पण त्या 6.25 लाख लोकांच्या एका सोबतही परमेश्वर बोलत नव्हता. पण आज प्रभूने इतकं सोपं केलंय ना, परमेश्वर प्रत्येकासोबत बोलतो. हालेलुया. आज कुठल्या संदेशाची गरज नाहीये तुम्हाला. गरज आहे काही गहन गोष्टी सांगण्याची. पण जर तुम्ही एलियासारखी प्रार्थना केली ना, तर परमेश्वर वचनातून तुम्हाला बोलेल, पास्टरच्या मुखातून तुम्हाला बोलेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कुठल्याही मार्गाने तुम्हाला बोलेल, पण ऐकायची तयारी ठेवा. जर कुरकुर नाही केली तर नक्की परमेश्वर तुमच्यासोबत बोलणार. हालेलुया. प्रभूने आज इतकं सोपं केलंय ना, इतकं सोपं केलंय ना. परमेश्वर म्हणतो, मी माझा आत्मा डायरेक्ट तुला दिलेला आहे. पहिल्यासारखं नव्हतं. पहिल्याचे संदेश ते असे होते ना, एखादा संदेष्टा, एखादा प्रॉफिट जर एखाद्याच्या घरात गेला ना, तर ते घाबरायचे, म्हणायचे, अरे बापरे, हा देवाचा सेवक कसा काय माझ्या घरात आलाय? तो एकच वेळेस तो आलाय तर चांगली बातमी घेऊन आलाय, नाही तर काहीतरी वाईट बातमी घेऊन आलाय. हालेलुया. कारण त्यावेळेस, त्या काळामध्ये परमेश्वर फक्त त्याच व्यक्तीसोबत बोलत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा शमूएलला परमेश्वराने सांगितलं, जा दाविदाच्या घरामध्ये आणि तिथं जा, ईशाचा पुत्र दावीद आहे, त्याच्यावर जाऊन तू काय कर? तेलाने त्याचा अभिषेक कर. आता जेव्हा शमूएल त्या घरामध्ये जातोय, तो संदेष्टा, हे लोक बघून घाबरले. अरे एवढा मोठा देवाचा संदेष्टा माझ्या घरात आलाय. प्रेज द लॉर्ड. घाबरले असतील ते. जेव्हा ईशायाला सांगितलं की तुझा मुलं कुठे आहे, त्यांना मला पाठव, माझ्या समोर आला. पहिला मुलगा आला, एक पाड उंच पुरा. शमूएलला वाटलं हाच असेल परमेश्वराने निवडलेला, एकदम योद्धा, बलवान. परमेश्वर त्याला सांगतो, हा पण नाही. दुसरा बोलवला, तो पण नाही. तिसरा, चौथा, पाचवा, 6वा. आणि म्हणले, संदेष्टा म्हणते, अजून एक कुठे आहे? आता विचार करा, त्यांच्याच भावाला, त्याच्याच बापाला माहिती नाही की मला 7वं पण पोरगा आहे, पण तो जनावर चारायला गेलाय. तो शेरड आणि मेंढर चारायला गेलेला आहे. आता त्याच्या वडिलांना वाटलं असं, ते काय, ते बेअक्कल आहे म्हणूनच त्याला जनावर सांभाळायला दिलेले. पण परमेश्वराने कुणाला निवडलं? ज्याला अक्कल नव्हती, ज्याला टाकलेला होता, जो बेअक्कल होता, प्रभूने त्यालाच निवडून इस्रायलचा राजा बनवून ठेवला. हालेलुया. आज लोक तुम्हाला म्हणत असतील, तुला अक्कल नाही, खुश व्हायचं. काय व्हायचं? खुश व्हायचं. बर, मला अक्कल नाही ना, ठीक आहे प्रभू, बघ मला काय म्हणलाय, मला अक्कल नाही. तर तुम्ही नका म्हणू, हा तुला लय माहिती अक्कल आहे. हेच उत्तर लोकांचं येतं. हेच उत्तर लोकांचं लगेच येतं. एखादा म्हणला ना, तू बिगर आखलीच आणि तू माहिती नाही शाळा. एखादा म्हणला तुला अक्कल नाही. मला माझा मित्र म्हणला, काय म्हणला माहिती का? अरे म्हणला, आनंद तू येडा झालास. मी त्याला बघितलं, मी त्याला एकच म्हणलं, अरे मी येडा नाहीये बाबा. तो म्हणतो, तू येडा झालास, तू येशूच्या नादी लागला, तू पागल झालास. मी मग घरी आलो, मी प्रार्थना केली, म्हणलं परमेश्वरा, हा मला येडा म्हणतो. परमेश्वर म्हटलं, मग म्हणू दे ना. आता तोच बघल की तू येडा नाही, तो म्हणून मीच येडा होतो, जे मी आनंदला येडा म्हणत होतो. कारण तेव्हा ते आता बघतात ना, मग मला म्हणतात, अरे यार, ते भूतभीत कशी काढतो रे तू? अरे ते प्रार्थना केल्यावर कसं काय बडे होतात रे? मग मी त्यांना म्हणणार, आता तुम्ही मला येडं म्हणते, आता येडं कोणी? मग ते म्हणते, मीच येडा आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मूर्खाचीच निवड करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराने काय केलं? त्या दावीदाला निवडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येडं म्हणू द्या, फरक नाही पडत. म्हणू द्या येडे, खुश व्हा तुम्ही. प्रेषित पौल इतके चमत्कार करत होता, त्याला पकडलं, राजा समोर उभा केला. राजा काय म्हणतो माहिती? अरे पौला, तू येडा झालास, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय, तुला जास्त ज्ञान आलंय, त्याच्यामुळे तू येडा झालाय. प्रेषित पौल पण तिथं म्हणतो, अहो राजे महाराज,
मी येणार नाहीये. जे खरंच मला देवाने जे दाखवलं ते मी करतो. प्रेज द लॉर्ड. कोणते गीत आहे ना, मी येशू का दिवाना हूं. प्रेज द लॉर्ड. येडे म्हणतात म्हणू द्या, शिव्या देत्यात देऊ द्या. कारण बायबलचं वचन सांगतं, तुझे शत्रू तुझ्या पुढे मार खातील, तू एका वाटेने चालत जाशील, ते तुझ्या समोरून 7 वाटाने पळून जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आज मलाही पहिले येडच म्हणत होते. जेव्हा बाप्तिस्मा घेतला, मग मित्र म्हणले, अरे य आपण थोडीशी घेऊया. मी म्हणलं मी नाही घेऊ शकत, मी प्रभूमध्ये आलेलो आहे. तर मला म्हणले तू येडा झालास. हा, ज्या बाटल्या तू प्यायचा ना, तू एक दूध सुद्धा पित नाही. म्हणलं नाही पिऊ शकत, कारण मी आता बाप्तिस्मा घेतला, मी परमेश्वरामध्ये उभा राहिलेलो आहे. हालेलुया. नावं ठेवले, हसले, येडा म्हणले है ना. पण आता तेच मित्र हळूहळू फोन करतात आणि मला म्हणतात, आनंद भाऊ, जेव्हा तुझं वचन आम्ही फेसबुकला बघितलं, काय तू बोलतोय यार, ओरडून आम्हाला सुद्धा आग लागते की आपला मित्र काय बोलतोय, काय भाषण देतोय. म्हणलं त्याला भाषण नाही म्हणत, त्याला म्हणतात देवाचा सुसमाचार सांगा. प्रेज द लॉर्ड. लोक आता तुम्हाला बघतील तुमची परिस्थिती काय आहे, पण देवाला असं पकडून चालताना येणाऱ्या दिवसात म्हणतील, हीच होती का होती. अरे बापरे, अशी कशी बदलली. 100% होणार. हा छोटा काम असतो, बाटल्यावर बाटल्या प्यायचं. अरे बापरे, एवढा कसा काय बदलला. हालेलुया. माझी 2 नंबरची मुलगी मला काय म्हणते, पप्पा पहिलं तुम्ही गुटखा खायचे, दारू प्यायचे, सिगरेट प्यायचे आणि लोकांसमोर लज्जित फज्जित व्हायचे. हालेलुया. मला हसायची ती. पप्पा तुम्ही पहिलं दारू प्यायचे आणि असे करून यायचे, मी बघायचे तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणायची मग तुम्ही लोकांसमोर लज्जित फज्जित व्हायचे. पण परमेश्वर म्हणतो, जो माझ्यामध्ये येईल, प्रेज द लॉर्ड, मी त्याला कधीच लज्जित फज्जित होऊ देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यांना लक्षात असू द्या, परमेश्वर म्हणतो मी लवकरच येईल. हालेलुया. त्याची तयारी करा. माझा देव बाप या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद.